नमस्कार, मी संघर्ष आणि आपण पाहतात झकास मराठी। आपल्या झकास मराठीच्या विशेष बैठक, ज्या बैठकीमध्ये आपण विविध क्षेत्रांतील राजकारण्यांशी चर्चा करत असतो। संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर आता संपूर्ण देशाच्या आणि जगाचं लक्ष हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांकडे आहे। कारण ह्या वर्षीची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक फार चर्चेत आहे आणि फार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सर्व पक्षांच्या आहेत। त्यामुळे नेमकं ह्या वर्षी कोणाची सत्ता महाराष्ट्रात येते, कोण मुख्यमंत्री होतो, कोणाच्या हाती महाराष्ट्राची कमान राहते, याकडे सर्व लोक आवर्जून पाहत आहेत। आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील एका नेत्यांशी चर्चा करणार आहोत। या बैठकीमध्ये त्यांच्याशी विविध विषयांची माहिती जाणून घेणार आहोत। नेमकं कशा प्रकारे ह्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राजकारण आहे, कशा प्रकारे यातील स्थिती आहे, विकासाची काय स्थिती आहे, सर्वसामान्य लोकांना काय समस्या क्षेत्रातील होत आहेत, हे आपण जाणून घेऊया। आज आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष ठाकचंदजी मुंगुसमारे आहेत। मुंगुसमारेचे स्वागत आहे आपल्या झकास मराठीवर। जसं मी म्हटलं की 2019 ला इथं राष्ट्रवादी एकच होती, मात्र जुलै 2023 ला राष्ट्रवादीचे दोन भाग झाले, शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट। आपण त्याआधी अजित पवार गटामध्ये म्हणजे जेव्हा संयुक्त राष्ट्रवादी होती तर आपण एकच म्हणून काम करत होते। मग जेव्हा ह्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे तर अजित पवार गटाकडे गेले, मग तुम्ही शरदचंद्र पवार गटाकडे कसे वळले? आम्ही म्हणजे प्रमुख पक्ष म्हणजे राष्ट्रवादी हा शरदचंद्र पवार साहेबांच्या सुरुवातच शरदचंद्र पवार साहेबांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून निघून ते राष्ट्रवादी स्थापना केली आणि प्रमुख संस्थापक म्हणून आपले शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचे आहेत। म्हणून आम्ही प्रमुख प्रवाहात म्हणजे प्रमुख पार्टीच्या सोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहोत। शरदचंद्र पवार साहेब म्हणते की जिल्ह्यातील नेते तर प्रफुल्ल पटेल साहेब अजित पवारांसोबत गेले, ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला मदत करण्याकरिता आणि भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत नाही। आमची तडागडात बीजेपी भारतीय जनता पक्षासोबतच म्हणजे निवडणुकांमध्ये कमी जास्तपणा होत असतो आणि त्यांच्या एकामेकाच्या विरोधातच आम्ही लढत असतो वारंवार। मग कसं म्हणून आम्ही त्यांच्यातला सपोर्ट करणार? आणि भारतीय जनता पक्ष आता तुम्हाला माहिती आहे लबाडांची पार्टी आहे। 15 लाख रुपये खात्यात देणार होते, कुठे गेले? 2 करोड नोकऱ्या देणार होते, कुठे गेले? म्हणजे कसं आहे, आपण ज्यांच्या विरोधात लढतो त्यांच्यासोबत आपण कशाला जायचं? म्हणून आम्ही ज्या पक्ष आणि त्याचे संस्थापक जे शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांच्यासोबत आम्ही निष्ठेने आणि निष्ठावंतम कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत आम्ही आहोत। तुमसर विधानसभा नेमकी कशी आहे, म्हणजे जर ह्या क्षेत्राला एक्सप्लोर करायचं असेल तर कशा प्रकारे आपण तुमसर विधानसभा क्षेत्राची मांडणी कराल? तुमसर विधानसभा क्षेत्र हा 353 ह्या ठिकाणी बूथ आहेत। बरं। तुमसर तालुक्यामध्ये 97 ग्रामपंचायती आहेत आणि मोहाडी तालुक्यामध्ये 77 ग्रामपंचायती आहेत। बरं। आणि आपल्या इथे सर्वात जास्त धानाचा उत्पन्न होतो आणि त्याच्यानंतर एक ऊसाचे एक उत्पन्न आपल्या इथे या ठिकाणी होतो। आपल्या इथे बघा एवढ्या वर्षापासून म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या इथे उद्योगधंदे नाहीत। बरोबर। आम्ही एक 38 वर्षाचा युवक म्हणून माझी एक म्हणजे विचार राहील की मला युवकांना रोजगार कसा प्राप्त करून देता येईल। आणि आपला हा जे विधानसभा क्षेत्र हा शेतीवर निर्धारित आहे, म्हणजे शेती कृषी प्रधान। मग या ठिकाणी कृषीच्या ज्या बाजूला म्हणजे कृषीच्या सोबतीला जे आपण उद्योगधंदे पाहिजेत किंवा निवड धंदे पाहिजे त्यांना शेतकऱ्यांना, ते आहेत नाही, म्हणजे त्याची पूर्तता आतापर्यंत झालेली नाही। आता तुम्हाला माहित असेल म्हणजे निसर्गही शेतकऱ्यावर कोपला आणि सरकारही कोपली। म्हणजे जास्त पाऊस आला तरी शेतकऱ्यांच्या नुकसान, कमी पाऊस आला तरी शेतकऱ्यांच्या नुकसान, पाऊस आलाच नाही तरी शेतकऱ्यांचे नुकसान, आणि फसल आल्यावर पाऊस आला तरी नुकसान। आणि मग बिमारी खूप आता लागत आहे, धानाला म्हणा, याला म्हणा, त्याला म्हणा। आता हे 2-4 वर्षामध्ये असा झालेला आहे का धान पिकू नये म्हणजे त्या वेळेमध्ये त्याच्या काटा झाल्या पाहिजे। म्हणजे जे आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या वेळेत काटा झाल्या पाहिजे, पण ते होत नाही। ते मार्केटमध्ये कमीत कमी 90% शेतकरी नेऊन विकतात आणि त्यानंतर आपले ते धान खरेदीचे केंद्र सुरू होतात। मागील महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये 700 रुपये प्रति म्हणजे क्विंटलवर बोनस मिळाले। यावेळेस आता त्यांनी 350 ते 400 रुपये प्रति क्विंटलवर बोनस दिलेला आहे, म्हणजे शोकांतिका आहे। आज देशाच्या किंवा राज्याच्या म्हणजे पाठीच्या कणा असलेला शेतकरी हा कुठेतरी डबघाईस येत आहे।
आपण कृषी विभागाच्या खूप योजना राबवतो असे सरकार म्हणतो, परंतु एकही कृषी विभागाची योजना आपल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे. त्यातल्या त्यातमध्ये शेतकरी आपला पोषणदार आहे, अन्नदाता आहे. आपल्याला शेतकऱ्याला जेव्हा विद्युत पाहिजे, एक शोकांतिका आपल्या इथे तुम्हाला माहीत असेल आणि समजतच असेल की 8 तास विद्युत मिळते, परंतु 8 तासामध्ये ते रात्रीला 12 वाजे येईल, कधी 2 वाजेला येईल, म्हणजे त्याच्या काही टाइम लिमिट नाही ना. 8 तास बरोबर विद्युत शेतकऱ्यांना मिळत नाही. मग शेतकऱ्यांना शेती कशी करायची, म्हणजे शेतकऱ्यांना शेती कशी करायची. नोकरदार एक सरकारी नोकरी कर्मचारी हा त्याला दुपारी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची नोकरी आहे. त्याला 5 दिवसाच्या आठवड्यात केलेला आहे तसा शासनाने पगार पूर्ण केलेली आहे. मग शेतकऱ्यांना रात्री लाईट कशाला, मग शेतकऱ्याचे उत्पन्न कसा वाढणार आहे. केंद्र सरकार तर शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी 6,000 देण्याचं करते, राज्य सरकार आणखी 6,000 देऊन बाजाराला करत आहे. 6,000 तिकडे देत आहे आणि खाताच्या ज्या 50 किलोची बॅग होती ते 45 किलोची झालेली आहे. त्याच्यात 400 रुपये 500 रुपयेची युरियाची बॅग होती, DAPची 1200-1100ची बॅग होती, ते 1500 रुपये 1800 रुपये आणि त्याच्यावर GST. म्हणजे कृषी प्रधान देशामध्ये कृषीच्या सामग्रीवर 18% GST लागत आहे. म्हणजे शेतकरी कसा म्हणजे त्याच्या कसा उत्पन्न वाढणार आहे, कसा उदरनिर्वाह होणार आहे. आणि आपल्या इथे जो शेतकरी आहे ना, आपल्या विधानसभेमध्ये खूप मोठा शेतकरी नाही आहे, म्हणजे कमी शेती असणारा शेतकरी आहे. आणि शासनाने आतापर्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी आता गाई म्हशी आहेत. बरोबर. आता दुधाच्या जनावर आपल्याला म्हणजे त्यांना त्याच्यावर सबसिडी द्यायला पाहिजे होती. ते महाराष्ट्रामध्ये आपल्या विधानसभेमध्ये जसा शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या म्हणजे एक धंदा आहे, व्यापार आहे की शेतीच्या निगडीत, म्हणजे शेतीच्या जनावरे राहिल्यावर त्याच्यात शेणखत होतो, शेण होतो, त्याच्यामुळे आपली शेती सेंद्रिय शेती करता येते. परंतु एका तालुक्यामध्ये 10 लोकांना त्याचा फायदा होतो सबसिडीचा, 5 लोकांना फायदा होतो. मग बाकीचे शेतकरी काय करणार. दुधाचा दरही कमी आहे. म्हणजे विशेष असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रोजगाराचे म्हणजे संधी नाही. म्हणजे आपल्याकडे तणीस आहे, तांदूळ आहे आणि याच्यापासून इथेनॉल, पेवर ब्लॉक म्हणजे आता पेवर तयार करतात कच्च्या मालाचे, म्हणजे शेतकऱ्यांच्या कच्चा माल जमा करून त्याचे पेवर तयार करतात. आणि जे आता काळा कोळसा नाही का आपण ज्या ठिकाणी वापर करतो, काळ्या कोळसाच्या ज्या ठिकाणी बॉयलर वगैरे मध्ये किंवा कंपन्यामध्ये ज्याचा उपयोग होतो ते त्याच्यात आपण बनवून त्याला प्रति किलो 5 रुपये किलोनी विकू शकतो. म्हणजे असं पुष्कळचे एक आपण उद्योगधंदे शेतकऱ्यांच्या निगडीत आपण करू शकतो. उद्योगधंदे नाही, MIDC मध्ये ITI तयार केलेला आहे, माविनची बिल्डिंग तयार आहे मोहाडीच्या MIDCच्या जागेमध्ये. ते कशासाठी, ते MIDC आहे उद्योगधंद्यासाठी की ITIची बिल्डिंग करण्यासाठी आहे. म्हणजे विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय झालं आतापर्यंत, काय केलं मग राजकारण्यांनी आजपर्यंतच्या आमदारांनी. आता सगळ्यांच्या ठेकेदारीवर भर आहे. सिमेंट रस्ते नाली गली झाल्या पाहिजेत, त्याच्यात जे काय तो मिळतोच त्यांना. पण आपला उद्देश तसा राहणार नाही. आपल्याला संधी मिळाली तर आपला उद्देश राहील नाली गली सिमेंट रस्ता तर होतच राहील, परंतु सर्वप्रथम आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या विधानसभा क्षेत्रातील जे आमचे युवा आहेत ते येथे शिकतात, त्यांचे आई वडील त्यांच्यावरती 5-10 लाख रुपये खर्च करतात आणि त्याला पुण्याला, मुंबईला, नागपूरला जाऊन जॉब करावा लागतो. तो आपल्या आई वडिलाला, परिवाराला सोडून जातो. ते 20,000 रुपये मिळतात. त्या 20,000मध्ये 10,000 रुपये त्याच्या घर भाडा आणि खाण्याचा खर्च होतो. मग त्याला 10,000मध्ये येथे रोजगार कधी मिळत असेल तर तो आपल्या घरची शेतीही करेल, आपल्या आई वडिलाला मदतही करेल, आपल्या आई वडिलांच्या सोबतीला सुद्धा राहील. आपण म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी उमेदवार लढण्याकरिता इच्छुक आहे, आपण स्वतः इच्छुक आहात. मात्र मागे तर नाना पटोले यांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की भंडारा जिल्ह्यातील 3ही जागा काँग्रेस जिंकेल, काँग्रेस लढेल. नाही, असा कसा होईल. पहा, महाविकास आघाडीचा धर्म आहे आणि महाविकास आघाडीला जसे आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा आहेत, बरोबर, परंतु आपल्या लोकसभामध्ये 6 सीट आहेत. आता ते वरच्या लेवलवर निर्णय घेतील की पण आम्ही आपल्या पक्षाकडे मागणी केलेली आहे की तुमचं आपली हक्काची जागा आहे आणि आपण तुमचं लढू आणि आम्ही लढूच. आम्ही शरद पवार साहेबांना भेटला, जयंत पाटील साहेबांना भेटला आणि आता जे झालेला जो शिवस्वराज्य यात्रेचे जे समापन झालं आपल्या इथे शिवस्वराज्य यात्रा, त्याच्यात आम्ही दाखवून दिला की आमच्याकडे संख्याबळ आहे का नाही. चांगला एकदम व्यवस्थित.
पाणी नाही आलं असतं ते 8 ते 10 हजार लोक राहिले असते, तरी पण 5 ते 6 हजार लोक आपल्या इथे त्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले होते. आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की चांगली सभा झाली. म्हणजे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या ठिकाणी लढणार आहे 100%. मग आता आमच्या पक्षामध्ये 4 लोक तिकीट मागणार आहेत. मी एक आहोत, किरण भाऊ हतकरी आहेत, नरेश भाऊ विसवरकर आहेत आणि आमचे मधुकरजी कुकडे साहेब आहेत. आता पक्ष ठरवेल कोणाला द्यायचे आहे. तुमच्यामध्ये सामंजस्य आहे? सामंजस्य आहे ना, सगळ्याचे सामंजस्य आहे. समजा तुम्हाला जर मिळाली, काय विचार आहे तुमच्या विधानसभा क्षेत्रासाठी? आपलं ते सगळे म्हणजे एक ध्येय राहील. म्हणजे आपले एक मत, म्हणजे लोकांचे एक मत हा वाया गेला नाही पाहिजे. तुमच्याकडे ब्ल्यूप्रिंट माझी रेडी आहे. त्याच्यात शिक्षण म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता, आरोग्य सुखी व आनंदी जीवन जगण्याकरिता, कृषी समृद्ध शेतकरी, महिला सशक्तीकरण अभिमानाने सुरक्षित जगण्याकरिता, ज्येष्ठ नागरिक सुदृढ समाजाकरिता, दिव्यांग स्वावलंबी जीवन जगण्याकरिता आणि रोजगार उद्योग आणि विकास युवकांच्या कल्याणाकरिता. म्हणजे आपण हे 1 2 3 4 5 6 7 मुद्दे घेऊन आपण लोकांमध्ये जाऊ आणि या 7 मुद्द्यामध्ये सर्व समाजाच्या समावेशक विकास साधण्याचा आपण प्रयत्न करू. सगळं बरं, आपण म्हटलं की आजही युवकांकरिता रोजगाराची समस्या आहे, शेतकऱ्यांनाही समस्या आहे आणि सर्व प्रकारे ह्या क्षेत्रातील लोकांना, महिलांना समस्येचा सामना आधी करावा लागतो. मात्र 2019 तर तुम्ही स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करून राजू कारेमोरे यांना आमदार बनवलं. कसा राहिला त्यांच्या 5 वर्षाचा कार्यकाळ? आता ते येणाऱ्या भविष्यामध्ये जनता सांगेल. आता जे आम्ही काही जास्त बोलणार नाही, ते जे आहे ते दिसतच आहे, लोकांना माहित आहे. ते आता जे आपल्या पद्धतीने काम करतात, ज्या लोकांना माहिती नाही त्यांना कसं समजावून सांगाल? आता ज्यांनी आपण मतदान केला, निवडून आले आणि समाजात आता वावरताना सगळ्या लोकांना समजते की कोण माणूस कसा आहे. त्यांनी आता विकासाचे काम ते करतच आहे, परंतु रोजगाराच्या संबंधात कोणत्याही म्हणजे याच्या अगोदरचे आमदार किंवा आताचे आमदारांच्या रोजगाराच्या संबंधात कसल्याही प्रकारची चळवळ उभी केलेली नाही. आपण म्हटलं की त्यांनी विकास कामं पाहिजे तशी झाली नाही, मात्र अजित पवार गट भाजप सरकारमध्ये सामील असतात ह्याच मुद्द्यांवर झाला की क्षेत्राचा विकास करण्याकरिता भाजपसोबत ते त्याच्यासाठी गेले नाही, त्यांच्यावर लागलेले ईडी आणि जे होणारी कारवाई थांबवण्याकरिता ते स्वतः गेलेले आहेत. ते विकासासाठी गेलेले नाही. जेव्हा अजितदादा पवार हे एवढ्या वर्षापर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहिले, ते विकास नाही केला का? त्यांनी स्वतःच्या केला नाही का, किंवा बारामतीच्या केला नाही का, किंवा इतर महाराष्ट्राच्या केला नाही का शरद पवार साहेबांसोबत होते? तर हे सांगण्याची गोष्ट आहे. ते फक्त ईडीच्या धाकाने ते गेलेले आहेत, बाकी काही नाही. आता आमदार साहेब आपले प्रफुल्ल पटेल साहेबांसोबत गेलेले आहेत, ते त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या सोबतीला आहेत. ते आता नेते, त्यांचे वरिष्ठ नेते म्हणजे तिकीट देणारे प्रफुल्ल पटेल साहेब होते म्हणून त्यांच्यासोबत ते गेले. 2019च्या आधी 2014ला निवडणुका झाल्या, त्यामध्ये चरण वाघमारे त्यावेळी हे भाजपकडून उमेदवार होते, त्यांच्या विजय झाला. त्यांच्या 5 वर्षाचा कार्यकाळ कसा राहिला? पहिले सांगतो की आमच्या येथे जसं तुम्हाला सांगतो, अनिल भाऊ होते, त्याच्यानंतर चरण भाऊ आले आणि मधु भाऊ होते पहिले. म्हणजे रोड, रस्ते, नाली गली, बावनथडी जे काही म्हणजे त्यांच्या जे करायचे ते केलंच त्यांनी. निधी भेटतो त्याचा उपयोग केला त्यांनी, चांगला उपयोग केला, त्याच्यात काही विषय नाही. जे करता येते त्यांनी केला. परंतु जे आपल्याला पाहिजे, शिक्षणाची सोय नाही पाहिजे त्या पद्धतीने, आरोग्याच्या ते डॉक्टर नाही, दवाखान्यात डॉक्टर नाही, भरती नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती नाही, शाळेमध्ये शिक्षक नाही, आता भरती झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या वाटचाल शासनाची चालू आहे की कारण म्हणजे आपल्या शाळा आहे परंतु शिक्षकच नाही राहिले तर मुले शिकतील का? दवाखाना आहे, दवाखान्याची बिल्डिंग आहे, बेड आहे, ऑक्सिजन आहे, पण डॉक्टरच नाही ना. इथून आपल्याला रेफर टू भंडारा तुमसरमध्ये दवा म्हणजे एक बाळ जसं ज्यांचे डिलिव्हरीचे पेशंट असेल त्यांच्या तुम्हाला काही करायचं असेल डिलिव्हरी, तिथे रेफर टू भंडारा. म्हणजे मशिनरीज नाही, म्हणजे अशा पद्धतीची शोकांतिका आहे. ऑपरेशन करणारे एकमेव डॉक्टर आपल्या दवाखान्यात आहे, जातात येत राहतात असं आहे. मी म्हटलं की मागेच गोंदियामध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला भंडारा गोंदियाचे खासदार
प्रशांत पडोळे यांनी असं वक्तव्य केलं की ह्या महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले आहेत. आपण समाधान त्यांच्या वक्तव्यावर? आता त्यांच्या पक्षाच्या काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत, खासदार आहेत आणि नानाभाऊ हे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे होऊ शकते कदाचित त्यांच्या सीटा जास्त आल्या तर महाविकास आघाडी ठरवू शकते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याच्या पदाचे दावेदार म्हणून नानाभाऊ राहू शकतात. तुमच्या शेजारीच्या बरं होईल तुम्हाला? आपल्याला बरं होईल. आपल्याला काय आपल्या गावचे माणूस मुख्यमंत्री झाले त्याच्यात कसला विरोध आहे? त्यांच्या पक्षाची स्ट्रॅटेजी आहे ना ते आपल्या राष्ट्रवादीची नाही. म्हणजे 3 पक्ष मिळून मुख्यमंत्री तर होईल. तुमच्या पक्षाकडून कोण आहे मुख्यमंत्री? आतापर्यंत आमच्या पक्षाच्या कोणी नाही, म्हणजे माहीतही नाही. जे आता शरद पवार साहेब ठरवतील त्यांच्या मागे आहे. आपण म्हणतो की महिलांना सुद्धा या ठिकाणी समस्या आहेत. आता सरकार तर लाडली बहीण योजना सरकारने सुरू केली आणि त्या 3ही पक्ष महायुतीमधले अजित पवार वेगळा वाजागाजा करत आहेत, शिंदे साहेब वेगळा करत आहेत आणि देवाभाऊ लाडल्या बहिणीचे देवाभाऊ वेगळा वाजागाजा तयार करत आहेत. पहा, त्यांना असं वाटतं की मध्य प्रदेशमध्ये त्यांना जो फायदा झालेला आहे लाडली बहिणीच्या तो आपल्या महाराष्ट्रात होऊन जाईल. परंतु मध्य प्रदेशपेक्षा शिक्षणाच्या म्हणजे त्या ठिकाणी शिक्षणाचा थोडासा अभाव आहे मध्य प्रदेशला. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित वर्ग जास्त आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित वर्ग जास्त आहे आणि 1500 रुपयामध्ये मला सांगा कोणत्या महिलाच्या उद्धार होईल? कोणत्या महिलाच्या उद्धार होईल? मग महिलांना त्याच्या 1500 रुपये न देताना गॅसचे दर कमी करायला पाहिजे होते, पेट्रोलचे दर कमी करायला पाहिजे होते, खताचे दर कमी करायला पाहिजे होते, कृषी उत्पन्नावर जो कृषीच्या सामान आपण खरेदी करतो त्याच्यावर जो 18% GST लागले ते कमी करायला पाहिजे होती, सिमेंटवरची GST कमी करायला पाहिजे होती. आणि 1500 का होणार आहे? जिचा मुलगा दारू पिऊन फिरत असेल किंवा सुशिक्षित बेरोजगार होऊन फिरत असेल त्याला त्या 1500 रुपयाची काय गरज आहे? त्यांना 1500 रुपये न देता पेट्रोलचे दर कमी करायला पाहिजे होते, सिमेंटवरची GST कमी करायला पाहिजे होती, लोह्यावरची GST कमी करायला पाहिजे होती. म्हणजे विशिष्ट आहेत. आता तुम्हाला सांगतो लोकसभा चुनाव होता बरोबर 200 रुपये तुम्हाला गॅसवरचे दर वाढलेले आहेत. म्हणजे लोकसभेमध्ये 200 रुपये कमी केला आणि 200 रुपये आता वाढलेले आहेत आणि अजून गॅसवर दर वाढणार आहेत. मग ते म्हणजे गॅस पेटवणारी महिला आमची भगिनी ते चुलीवर आता स्वयंपाक करत आहे. उज्ज्वलाच्या वाजागाजा केला यांनी आणि त्याच्यात भरणाऱ्या लोकांची एवढी कमतरता झालेली आहे पैसे नसल्यामुळे त्याचे दर कमी करायला पाहिजे होते ना. 2014 पर्यंत 450-500 रुपये गॅसचा दर होता आणि आता 1100 रुपये झालेला आहे. ते हे कमी न करता पेट्रोलचे दर कमी न करता 1500 रुपये देऊन का होणार आहे? त्यांच्या मुलाला रोजगार द्यायला पाहिजे होता. शिक्षणाच्या तुम्हाला माहिती आहे शिक्षणाच्या पुस्तकांवरती पेनावरती GST आहे, आपल्या बुकवरती GST आहे, ते हे कमी करायला पाहिजे होता. तेव्हा त्या खऱ्या महिलांना महिला भगिनींना फायदा त्याचा झाला. महिलांकरिता ST बसची अर्धी तिकीटही केली. हो, त्याच्या का किती लोक आपल्या बहीण भावा घरी जाते बिचारी दररोज किती जातात. दिवाळीला एका सणाला कार्यक्रमाला त्याचा काय उपयोग आहे? त्याचा फायदा तुमच्या महिलांना झाला पण किती टक्के झाला? नाही सुशिक्षित प्रवर्ग आहे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये आणि त्या पद्धतीने त्यांना मतदान करणार नाही. जेणेकरून त्यांना समजते ना की 1500 रुपये आम्हाला दिला परंतु आमच्या मुलाच्या का आमच्या पतीच्या का म्हणजे जो बेरोजगारीचा जो खूप आपला सामना करावा लागत आहे आपल्या इथे. 2019ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी शिवसेना ही भाजप सोबत होती आणि भाजप सोबत कंबाईन त्यांनी निवडणूक लढवली. इकडे महाविकास आघाडी त्यावेळी बनायला होती, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र होऊन त्या ठिकाणी निवडणूक लढली आणि या 5 वर्षात 3 वेगवेगळ्या प्रकारची सरकार ह्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिला. आधी तर महाविकास आघाडीची सरकार, त्यानंतर सकाळी फडणवीस साहेबांनी अजित पवार साहेबांची सरकार, त्यानंतर पुन्हा शिंदे साहेबांची सरकार. आपण हे 5 वर्षाचा या महायुती आणि महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ होता अधिकतर महायुतीचा त्यांना वेळ भेटला. जर आपण उमेदवारी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची महाविकास आघाडीची मिळाली तर या सरकारला कसे टार्गेट कराल? लोकांपुढे कोणते मुद्दे घेऊन जाल? महाविकास आघाडीची सरकार बनली तेव्हा कोरोनाच्या काळाला म्हणजे 19 ते 21 पर्यंत 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे सत्तेच्या दिवस निघून गेले. म्हणजे सर्व फोकस त्यांनी कोरोना काळामध्ये दवाखान्यावर आणि विशेषतः लोकांच्या आरोग्याच्या सुविधा महाविकास आघाडीने घेतली काळजी लोकांची काळजी घेतली कोरोना
पुष्कळ काळजी घेतली. तुम्ही कशा प्रकारे कामं केलं? आम्ही लोकांपर्यंत पोहोचला ना, लोकांना म्हणजे मदत केला, बाजार चालू दिला, त्यांना भाजीपाला पुरवला, अन्नधान्य पुरवला, जे जे करता आला शक्य झाला आपल्या छोट्या माणसाकडून तेवढं आपण केलं. कोरोनानंतर महायुतीची सरकार लागली. मग कोरोनाच्या नंतर 6 महिन्याचे शिंदे साहेब पलटी मारला आणि ते सरकार आली त्यांची. लोकांमध्ये कोणते मुद्दे घेऊन झाले सरकारवर टार्गेट करायचं? टार्गेट म्हणजे आता हे तुम्हाला सांगतो ना, गॅसचे दर, महागाई एवढी आहे, रोजगार नाही. मग आता जे डबल इंजिनची सरकार आहे, मोदी साहेब म्हणतात आम्ही 2 करोड रोजगार देऊ, आपल्या म्हणजे महाराष्ट्राचे पूर्ण रोजगार गुजरातला चालले, पुष्कळचे मुद्दे आहेत ना. खताचे दर कमी नाही, धानाचे दर नाही, वेळेवर खरेदी होत नाही. मग खरेदी केंद्र कशासाठी? लोकांचे धान ठेवतात 1 वर्ष कोणाच्या घरी, म्हणजे एक गोडाऊनमध्ये किंवा कोणाच्या घरी खरेदी केल्याच्या नंतर धान 1 वर्ष ठेवतात आणि ते त्यांना 2 महिन्याच्या भाडा देऊन म्हणतात. म्हणजे एक विशेषता, म्हणजे आपण कोणाच्या घरी किरायाने राहिलो 1 वर्ष आणि त्याला आपण 2 महिन्याच्या भाडा देऊन का, म्हणजे विशेष खूप मुद्दे आहेत बोलण्याकरिता. आता गडकरी साहेब खूप गाजावाजा करतात रोड रस्त्याच्या. मग भंडारा ते वारासिवनीच्या जो बालाघाटचा रस्ता आहे त्याची दुर्दशा पहा तुम्ही कशी आहे. तुमसरला बायपास नाही, बायपास बनला तर अर्धाच बनला, तो त्या काम सुरू आहे. दुसरा बायपासचा मुद्दा बंद आहे, त्याच्या टेंडर नाही, त्याची काही निविदा नाही. पूर्ण विधानसभेचे रस्ते खराब आहेत. त्याच्यानंतर जे रस्ते पुराने हायवेज आहेत त्याला दुरुस्ती करायला पाहिजे ते करत नाही आणि नवीन बांधकामाकरता त्यांचा फोकस आहे, तो कसा करिता. आता आम्ही दिल्लीला गेला होता, एवढा बेकार रस्ता आहे, म्हणजे हायवे आहे तो 7 नंबर, एवढे गड्डे आहेत की टायर फुटतो लोकांच्या. म्हणजे एक बनलेला रस्ता दुरुस्त होऊ शकत नाही आणि नवीन नवीन प्रोजेक्ट तुम्ही तयार करता, त्याच्या का शोकांतिका. म्हणजे सरकारच्या विरोधात बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत. CMJS व्हायचे काम नाही, PMJS व्हायचे काम नाही, झाले तर एकदम निकृष्ट दर्जाचे. म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे यांच्याकडे. आपण सांगितलं की तुमच्या शरदचंद्र पवार गटात 4 उमेदवार आहेत, 4 पैकी तुम्हालाच उमेदवारी भेटेल असं तुम्हाला काय वाटतं? आता मी काम करत आहो, तेही काम करत आहे, सगळे मागतात. आता पक्षाला म्हणलो आम्हाला द्या नवयुवकांना, आणि आमच्या शरद पवार साहेबांनी नवयुवकाला तुमचं जे तिकीट होईल असे ते घोषित केलेली आहे. म्हणून त्यावरून वाटतो की आम्ही 38 वर्षाचे आम्हाला झाल्या पाहिजे आणि भेटेलच, आमचा आत्मविश्वास आहे. आणखी कॉन्फिडंट अशा प्रकारे तुमची रणनीती आहे. तर ह्या वर्षी तुमच्या विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे आमदार राहणार आहे ना? हो, 100%. आणि लोकांच्या, युवकांच्या, बेरोजगारांकरिता, ज्येष्ठ नागरिकांकरिता आपले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत आपण पोहोचवू. आणि मी लोकांना फक्त एकच सांगेन की जातीगत समीकरण न करता, जातीच्या विशेषतः तुम्ही काही म्हणजे बळकटीकरण न करता, एक माणूस म्हणून एक 2च समाज आहेत, एक बाई आणि एक माणूस, अशा पद्धतीने वागा. या विधानसभेमध्ये कुणबी, पोवार आणि तेली समाजात 1.5 लाख असेल, तर इतर समाजात 1.5 लाख आहे. 3,07,000 मतदाता आपल्या विधानसभेमध्ये. तर त्या म्हणजे 3,07,000 पैकी 1.5 लाख हे आहेत समजा, इतर समाज 1.5 लाख आहेत, म्हणजे 50-50% आहे. आता लोक म्हणतात कधी कुणबी समाजाचा माणूस निवडून येईल, कधी म्हणते तेली समाजाचा येईल, कधी म्हणते कोणी पोवार समाजाचे येईल. परंतु हे एवढ्या समाजाचे एवढ्या वर्षात तुम्ही पाहिले असाल ना, तेली, कुणबी आणि पोवार असेच आमदार झालेले आहेत. मग बाकीचे लोक नाही झाले पाहिजे का? इतर समाजाच्या लोकांना संधी नाही मिळायला पाहिजे का? मग युवकांकरता काम करणारा माणूस पाहिजे ना. मी 2004 पासून पक्षात आहोत. माझ्याकडून जेवढा जमला तर माझ्याकडे आता ज्या ठिकाणी 400 बेरोजगार काम करतात, 400 बेरोजगार माझ्याकडे वेगळ्या फील्डमध्ये काम करतात. म्हणजे माझं काम सुरू आहे. झालं नाही झालं तरी माझं काम सुरू राहणारच आहे. आपल्याला म्हणजे मला शिकण्याची गरज नाही आहे. मी माझी जिल्हा परिषद म्हणजे माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य राहिली, मी सरपंच राहिलो, उपसरपंच राहिलो, विविध कार्यकारीचा संचालक राहिलो आणि सुरुवातीपासून राजकारणात असल्यामुळे मला सगळ्या म्हणजे जेवढ्या योजना आहेत, जेवढे ऑफिसेस आहेत, मंत्रालय आहे, सगळं मला माहीत आहे की कोणत्या ठिकाणावर कोणता काम होतं. म्हणजे मला निवडून दिल्यावर लोकांनी मला शिकण्याची गरज नाही की 5 वर्ष की 2-3 महिने तुम्हाला शिकावं लागतील की 5 महिने शिकावं लागतील का मला पत्रव्यवहार बनावायला शिकावं लागेल. नाही, माझे पत्रव्यवहार, ड्राफ्टिंग सगळं मला म्हणजे एकदम अप टू डेट काम आहे. माझ्या सगळं समजते.
कायद्याच्या पुस्तका, कायद्याचे ज्ञान सगळा मला जेवढा काही समजतं तेवढा समजतं. इकडून रेडी आहे फक्त उमेदवारीचा शिक्का लागायला पाहिजे आणि युवक बंधू आणि त्यांचे आई वडील माझ्यासोबत राहतील आणि इतर सगळे समाजाचे लोक जे आपले एक नवीन काहीतरी करण्याची इच्छाशक्ती सर्वांमध्ये आहे की आपण यांनाही पाहिलो, यांनाही पाहिलो, यांनाही पाहिलो, परंतु आता एक नवीन काहीतरी करू अशा पद्धतीच्या सगळ्यांची संकल्पना आहे. तर मीही फिरत असतो, लोकही फिरत असतात, मीडियावालेही फिरत असतात. आता सगळ्यांची आहे आपापली सोच, सगळे ठेवतात, सगळेच तिकीट मागतील, परंतु ज्याला मिळेल त्याच्याकडून जे राहतील. खूप खूप धन्यवाद आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे नेते आणि जिल्ह्याचे युवक अध्यक्ष राजसंजय मोहोसमाळे यांनी कशा प्रकारे ही विधानसभा क्षेत्र आहे शेवटी यांनी एक्सप्लोर केलं. काय समस्या येथील शेतकऱ्यांना आहेत, महिलांना, युवकांना काय समस्यांचा सामना आजही जेव्हा आपण आझादीचा अमृत महोत्सव या देशामध्ये साजरा करतो आणि एकीकडे जर आजही जर सर्वसामान्य लोकांना त्यांच्या हक्काचा न्याय भेटत नसेल तर खरंच ही शोकांतिकाही आहे. आजही सर्वसामान्य युवक तरुण हे शिक्षण घेऊन सुद्धा त्यांच्या हाताला काम नाही, बेरोजगार आहेत, महिलांना सुद्धा अनेक प्रकारे समस्यांचा सामना करावा लागतो आणि शेतकरी तर नेहमीच संकटात राहतो. शेतकऱ्यांच्या कोणी ह्या देशामध्ये आणि जगामध्ये कोणी विचार कितीही केला तरी ते कमीच राहते. मात्र ह्या वर्षी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या ठिकाणीहून निवडणूक लढण्याकरिता तयार आहे. आपण झकास मराठी पाहत आहात आणि आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.